नमस्कार. आज आपण कप साइज नुसार कटोरीचं कटिंग शिकणार आहोत. बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्या छातीचा गोलवा जास्त मोठा असतो. कटोरी ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो तर कटोरा जर छोटा झाला, कटोरीचा आकार छोटा झाला तर कटोरी त्याच्यामध्ये आपल्या छातीचा गोलवा बसत नाही. मग त्याकरता चौकोनी कटोरीचं कटिंग शिकूया. त्यानुसार छातीचा गोलवा जर जास्त मोठा असेल तर हे ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतं. त्यासाठी इथे मी घडीचा पेपर घेतलेला आहे आणि आपण आज 36 छातीच्या मापाचं कटिंग शिकणार आहोत. यात आपण मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढणार आहोत. पॅटर्न बनवताना घडीचा पेपर घेतल्यामुळे आपल्याला मागचा भाग पुढचा भाग पटकन काढता येतो आणि कमी वेळामध्ये आपला पेपर पॅटर्न तयार होतं. पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे. ब्लाऊजची उंची अधिक 1 इंच शिलाई मार्जिन. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच. आता 36 छातीच्या मापाचा आहे, त्यामुळे शोल्डर आणि मुंडा ही सगळी मापं आपल्याला चार्टनुसार घ्यायची आहे. 5.25 इंचाचा आपण शोल्डर घेणार आहोत आणि 5.5 इंचाचा मुंडा घ्यायचा आहे. ह्या मापांमध्ये मात्र बदल करू नका. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि ह्या ठिकाणी छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. छातीचा चौथा भाग येणार 9 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे. पॅटर्न मध्ये किचकटपणा कुठेच नाही. अगदी शाळा न शिकलेल्या ताईंना पण पेपर पॅटर्न बनवता येईल अशी ही सोपी पद्धत आहे. ह्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला आपण 1.5 इंचाचं मार्किंग करणार मुंड्याचा आकार देण्यासाठी. आकार देताना फक्त हे पॉइंट मॅच करायचे आहे आणि पुढच्या मुंड्यासाठी 1 इंचावर इकडे मार्किंग करायचं, 1 इंचावर इकडे मार्किंग करायचं आणि हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे. मध्यापासून 5 इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे. हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार. त्यानंतर इथे घ्यायची गळाखुली 2.5 इंच. आता एक छोटासा बदल सांगते. ज्या ताईंना ही तयार शोल्डरची पट्टी जर मोठी हवी असेल तर गळाखुलीचं अंतर कमी करा. ज्या ताईंना तयार शोल्डरची पट्टी अजून छोटी हवी आहे तर गळाखुलीचं अंतर वाढवा. या अंतरात बदल करायचा आहे. हे अंतर आहे तेच ठेवायचं आहे. त्यानंतर गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन. 5.5 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच ऍड केलं 6 इंच. हा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया. आता गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे. इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिला. आता ह्या पॅटर्न मध्ये साइड पीस आणि योकपट्टी निघते. कटोरी आपल्याला वेगळ्या पेपरवर कटिंग करायची आहे. खालच्या बाजूकडनं 3.5 इंचावर मार्किंग केलं काच बटन पट्टीच्या बाजूला आणि फिटिंगच्या बाजूकडनं 2.5 इंचावर मार्किंग केलं. हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं. हे बाकीचं पॅटर्न पेपर कपड्यावर कुठेही वाढवायचं नाही. ह्या पॉइंट पासून इकडे 5.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे. मुंड्यातून 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि हा गोलाकार द्यायचा आहे. पॉइंट मॅच करत फक्त आकार द्या. हे झालं कटोरीचा आकार आखून. आता ही कटोरी ठेवून आपल्याला दुसऱ्या पेपरवर कटोरी वाढवायची कशी हे शिकायचं आहे. आता पहिले याचं कटिंग करून घेऊया आणि मग आपण ही कटोरी वाढवूया. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत चला. त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया. आता हा झाला मागचा भाग, हा झाला पुढचा भाग. आता मागच्या भागात आपण गळ्याचा आकार देऊन घेऊया आणि त्यानंतर आपण पुढच्या भागाचं कटिंग करूया. 2.5 इंच गळाखोली घेतली होती, 2.5 इंच इथे गळाखोली घेऊया. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे. 9 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच ऍड केलं 9.5 इंच. आता जर तुम्हाला खालच्या बाजूला गळा पसरट हवा असेल तर इकडे खाली अंतर वाढवून घ्यायचं आहे आणि वरती गळाखोलीला हे अंतर तिरकस मध्ये जोडून घ्यायचं आहे आणि कोपऱ्यात इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा. हा खालचा टक्स शिवताना आपल्याला आडवा टक्स आपण 4.5 इंचाचा शिवणार आणि उभ्या टक्सचं शिवण आपण गळ्यापेक्षा 5 इंचाने कमी 4.5 इंच किंवा 5 इंचाचा घेऊ शकतो. आणि ह्या टक्सचं शिवण आपल्याला पूर्ण 1 इंच करायचं आहे. म्हणजे दोन्ही बाजू अर्धा इंच. हा टक्स शिवायचा कसा याचा पण सेपरेट व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. म्हणजे जेणेकरून ह्या भागात जो चुन्या पडतात त्या पडत नाही. तो शिवायचा कसा याचा व्हिडिओ बघा, मग त्यानुसार तुम्हाला छोटे छोटे बारकावे व्यवस्थित समजणार आहे. सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न तयार. आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊ. सर्वात प्रथम मुंड्याचा आकार कापून घ्यायचा. बऱ्याच वेळेस काय होतं, मुंड्याचा आकार जर कापायचा राहून गेला तर आपला ब्लाऊज बिघडू शकतो. तुमचे हे आकार परफेक्ट येणं गरजेचे आहे. त्यानंतर गळ्याचा आकार कापून घेऊया.
काढूया. योगपट्टी आणि साइड पीस उभ्यात किंवा आडव्यातच ठेवायचं आहे. फक्त कटोरी आपल्याला कपड्यावर क्रॉस कपड्यामध्ये ठेवायची असते, लक्षात घ्या. हे झालं पॅटर्न तयार. आता आपण ह्या कटोरीवरूनच चौकोनी कटोरीचं कटिंग कसं करायचं हे बघणार आहोत. आता ह्या ठिकाणी मी हा पेपर घेतलेला आहे. आपण ज्यावेळेस ह्या कटोरीचं कटिंग केलं त्यावेळेस इथे खालच्या बाजूला जे माप घेतलेलं होतं हे 5.5 इंचाचं माप, तसं 5.5 इंचाचा इथे चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा. आता पहिले हे इकडे 5.5 इंचाचं मार्किंग कर दे, इकडे 5.5 इंचाचं मार्किंग कर. त्यानंतर इकडनं पण 5.5 इंचाचं मार्किंग कर दे. म्हणजे आपला हा परफेक्ट बॉक्स तयार होणार आहे. आणि हे सगळं अंतर जे आहे ते पट्टीने आपण जोडून घेऊया. कटिंगची अगदी सोपी पद्धत आहे, लक्षात घ्या. त्यानंतर हे जे अंतर आहे याचा मध्य करून घ्यायचा. 5.5 इंचाचा मध्य करा, टेप दुमटून घ्या, मध्य मिळतो. आणि मध्यापासून वरती 1 इंचाचं मार्किंग करायचं आहे. आणि ही जी कटोरी आपण कटिंग केलेली आहे ती अशा पद्धतीने इथे या पॉइंटला मॅच करायची आहे. हे अशी इथे ठेवून घ्यायची आहे. मग हे आखून घ्यायचं. ही कटोरी अंगामध्ये खूप सुंदर बसते. खोलगट पफ छान तयार होतो. कप साईज मोठी असेल तर तेव्हा जोडायला अंगात बसायला छान होतं. आता हा जो आकार आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी जोडायचा आहे. छान इथे गोल आकार द्यायचा आहे. कटोरी जोडताना कुठेही ब्लाउजला कमी पडत नाही, लक्षात घ्या. आता याचं कटिंग करून घेऊया. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ही कटोरी कशी तयार झाली. ही अशा पद्धतीने कटोरी तयार झाली. आता बरेच काही म्हणतील का हा टक शिवायचा कसा, तर टक शिवण्याची पद्धत पण अगदी सोपी आहे. हे जे 2 पॉइंट आहेत ते एकमेकाला मॅच करायचे खालचे, हे अशा पद्धतीने. पुन्हा हा पॉइंट ह्या पॉइंटला लावायचा, हे अशा ठिकाणी. आणि हा टक्स इथे शिवायचा आहे. हा असा शिवल्यानंतर हा आपला अशा पद्धतीने हे बघा खोलगट आणि गोलाकार सुंदर असा हा कटोरा तयार होतो. याच पद्धतीने तुम्ही कटोरीचं कटिंग करा. म्हणजे हे बघा छोट्या कटोरीपासून मोठी कटोरी कशी तयार करायची हे आपल्या लक्षात येईल. हे अशा पद्धतीने आपलं हे परफेक्ट पेपर पॅटर्न तयार झालेलं आहे. याच्यामध्ये कपड्यावर कुठलाच भाग वाढवायचा नाही आहे. तसंच सगळं पॅटर्न ठेवून आपल्याला कटिंग करायचं आहे. याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा. सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत. त्यानुसार ब्लाउजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाउज शिवा. धन्यवाद.